राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. युवा प्रेरणा सामाजिक संस्था व महेश्वरी प्रगती मंडळ खारघर यांच्या आयोजनात ब्लड डोनेशन कॅम्पला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रक्ताची वेळोवेळी गरज भासत असते. अशा गरजू रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा या अनुषंगाने किरण पाटील व नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने ब्लड डोनेशन कॅम्प स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आयोजन करण्यात आले. जनतेने चांगला प्रतिसाद देत ब्लड डोनेशन कॅम्प यशस्वी पार पडला. पहिले तर समस्त देशवासियांना या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपण बघितलं असेल की हे 15वं वर्ष आहे. युवा प्रेरणा सामाजिक संस्था ही अविरत विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, आरोग्य विषयक असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल. तर आमच्या या संस्थेच्या माध्यमातून आणि प्रगती रहिवासी मंडळाच्या सहयोगाने टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधल्या ज्या रुग्ण असतात त्यांना सर्वात जास्त रक्ताची ही गरज लागत असते आणि त्या माध्यमातून आम्ही इथे हे रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. या रक्तदान शिबिरात आतापर्यंत मला एक अभिमान वाटतो की 78 आपला हा 78वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि 78 रक्त बॅगांचं इथे संकलन झालेलं आहे आणि अजून संकलन चालू आहे. मला आशा आहे की ह्या रक्तदान शिबिरात आमच्या 100च्या जवळपास किंवा 100च्या वरती रक्तदाते हे रक्तदान करतील. मी एक सांगू इच्छितो आपल्या भारतातल्या सर्व तरुण वर्गाला की रक्तदान जशी चळवळ झालेली आहे, रक्तदानाबरोबरच मतदान आणि अवयवदान ही देखील काळाची गरज आहे. आपण बघतोय 18 वर्ष झालेला प्रत्येक नागरिक किंवा तरुण याला जसं संविधानाने मतदानाचा अधिकार दिलाय तसंच त्याला रक्तदानाचाही अधिकार आहे आणि यापुढे जाऊन सांगेल की अवयवदान ही देखील काळाची गरज आहे. रक्तदान करत असताना, मतदान करत असताना आणि अवयवदान करत असताना कुठल्याही तुम्हाला अडचणी येत नाहीत. विशेषतः म्हणजे कुठलंही तुमचं उच्च नीच गरीब हे असं कुठलंही वर्गीकरण नसतं. कुठल्याही जात पात धर्म पंथाची कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व तरुणांना आणि सर्व भारतवासी नागरिकांना सांगेन की या तीनही दान स्वरूपी, ज्याच्यात रक्तदान येतं, ज्याच्यात मतदान येतं आणि ज्याच्यात अवयवदान येतं, या तिघांच्या शेवटी दान येतं. हे दानरूपी कार्य आपण करायलाच पाहिजे. या दानरूपी महायज्ञात आपल्या सर्व भारतीयांनी, सर्व तरुणांनी सहभागी व्हायला पाहिजे. हीच मी या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान केलं आहे. रक्तदान हे आता काळाची गरज आहे. मी केलं, तुम्ही पण करा. आज मला इकडे ब्लड डोनेट करून खूप आनंद वाटतो आहे. मी या कॅम्पचा दरवर्षीचा रक्तदाता आहे. तसेच युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री किरण पाटील हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यापैकी हा एक समाजोपयोगी उपक्रम आहे. मी न चुकता दरवर्षी या कॅम्पमध्ये ब्लड डोनेट करतो आणि मी आत्ताच्या तरुण पिढीला आवाहन करेन की त्यांनी सर्वांनी पुढे यावं आणि जास्ती प्रमाणात रक्तदान करावं आणि ज्या गरजू रक्तदाते आहे जे कोणी आजारी पेशंट असतील त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल जीवनदान.